हॅलो, मी नंदिनी. स्वागत आहे सर्वांचे नंदिनी व्लॉग्स मध्ये. नवीन वर्षाच्या म्हणजे आपल्या मराठी वर्षाप्रमाणे गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपण देवदर्शनाने करतो. सकाळी सकाळी पहिले देवदर्शन केले की दिवस छान जातो. सुरुवातीला मी देवपूजाच करते. देवपूजा झाल्यानंतर सकाळी आपण गरम पाणी पितो पहिले. त्याच्यासाठी एका गॅसवर गरम पाणी, चहा आणि दूध तापत ठेवले. नंतर सर्वांनी चहा पिला आणि गुढी उभारण्याची तयारी केली. कटाच्या आमटीची तयारी केली. त्याच्यासाठी भाजलेलं खोबरं, कांदा, कोथिंबीर, खडा मसाला, खसखस, आलं लसूण, कोथिंबीर सर्व घेतलं आणि ते कढईत परतत टाकलं. हळद आणि काळा मसाला, थोडंसं तेल आणि थोडंसं मीठ टाकून ते व्यवस्थित परतून घेतलं. स्वयंपाक झाल्यावर देवांना नैवेद्य दाखवला. गल्लीत भगवती मातेचं मंदिर आहे, तिथे पण नैवेद्य दाखवला आणि तोपर्यंत दीदीने जेवणाचे ताटं तयार करून ठेवले होते. छान उपास करू जेवायला आले होते, त्यांना पण दीदीने वाढून दिलं आणि त्याच्यानंतर आम्ही आवरल्यावर नाशिकला निघालो. तर फायनली गाडी घ्यायला आलोय आम्ही. शुभम, दीदी, तिचे पप्पा, माझे पप्पा पाडव्याच्या मुहूर्तावर इलेक्ट्रिक स्कूटी घेण्यासाठी आले. सर्व जी गाडी घ्यायची त्याच्या फीचर्सबद्दल हे चौकशी करत होते. नंतर त्यांच्या गोडाऊनला गेलो, कारण शोरूममध्ये जो आम्हाला कलर पाहिजे तो अवेलेबल नव्हता. मग गोडाऊनला आल्यानंतर प्रत्येकजण गाडीची ट्रायल घेत होते. घरी आलो, फ्रेश झालो, कपडे वगैरे चेंज केले आणि शुभमला फोन बघण्यासाठी गेलो. त्याचं खूप दिवसाचं चाललं होतं फोन 16 Pro. मग त्याच्यासाठी गेलो आम्ही सर्व आणि अनबॉक्सिंग त्याने मलाच करायला लावले. मी नाही म्हणत होते, सर्वच म्हणत होते त्याला, पण त्याने ऐकलं नाही. इकडं दाखवा. फोन घ्यायला फोन करणार पप्पा, मामा, दीदी. मॉलमध्ये फक्त एकच वस्तू घेण्यासाठी आले होते. आता ट्रॉली किती भरवतील हे पोरं पावर का. आम्ही मळ्यात चाललोय. दीदी यायचं तुला? कढीपत्ता घेते मस्त आमच्या शेतातला. ही आमची गौरी, ही खुशी. आम्ही मळ्यातून येईपर्यंत ऐश्वर्याने मस्त मसाले भात, भेंडीची भाजी बनवून ठेवली होती. रोट्या आणि भाजीची ऑर्डर तिला खाण्यासाठी केली होती. खूप थकलो होतो आम्ही आज. तर कसा वाटला व्हिडिओ? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नंदिनी व्लॉग्स.